पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं. लेक सोडून जाणार म्हणून आतल्यात खूप रडतं. हसरे खेळकर बाबा नेहमी धीर गंभीर दिसू लागतात. पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात. अचानक बाप बैठकीतून उठतो आणि एका कोपऱ्याला जातो. कोपऱ्याला जाऊन ढसाढसा रडतो. त्याचं नाव बाप आहे. डोळ्यातून पाणी येणाऱ्या बापाला जाऊन कुणीतरी विचारलं ना, का रे लेका रडतो कशा करता, तुझ्या डोळ्यातून पाणी का? तर रडणारा बाप उत्तर देतो, लेका टू व्हीलरची चाबी कधी कोणाच्या हातात दिली नाही, परंतु काळजाचा तुकडा काढून दुसऱ्याच्या हवाली करतो म्हणून रडतो. त्याचं नाव बाप आहे. जाता जाता एवढंच सांगेन, फक्त आपल्या आई बापाला सांभाळा गड्या. ज्याची आई मरण पावली त्यानं समजायचं आपला सुखाचा सागर आटला, आणि ज्याचा बाप निघून गेला ना त्यानं समजायचं आपला जिवंतपणीचा देव गेला. आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम जर बाप कोणावरती करत असेल तर ती आपली मुलगी आहे, ती आपली लेक आहे. आणि ती लेक ज्या दिवशी नांदायला जाते ना त्या दिवशी बापाची काय अवस्था होत असेल. हाडाची काढं रक्ताचं पाणी करणारा तुमचा बाप आहे. काय त्या बापाची अवस्था होत असेल. आयुष्यात बाप कधीच रडत नाही. माय बाप फक्त 3 वेळा रडतो. कधी रडतो ऐका. पहिल्यांदा बाप रडतो ज्या दिवशी लेकीचं लग्न जमतं ना त्या दिवशी बाप धायमुखलं रडत असतो. एका कविताकारानं सांगितलंय बघा, पोरीची पसंती आली की बापाचं काळीज धडधडतं. लेक सोडून जाणार म्हणून आतल्यात खूप रडतं. हसरे खेळकर बाबा नेहमी धीर गंभीर दिसू लागतात. पोरीला पाणी मागण्यापेक्षा स्वतःच उठून घेऊ लागतात. छोटी ताई करत मोठी कधी झाली कळालंच नाही. ए ताई, तुझ्या वाचून मला साधं पाणी सुद्धा गिळालं नाही. दिवसातून एकदा तरी मायेनं जवळ घ्यावं वाटतं. परक्याचं धन असेल तर द्यायला मात्र नको वाटतं. अरे परक्याचं जरी धन असेल ना तरी लेकीला ज्या दिवशी पाहुणे पाहायला येतात ना, प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे. ताईला पाहण्याकरता पाहुणे आले. प्रत्येक जण समाधानी आहे, ताईचं लग्न आज जमणार आहे. परंतु ज्या दिवशी लग्नाच्या बैठकीत बाप बसलेला असतो ना त्या दिवशी बघा, त्याच वेळेस सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे. अचानक बाप बैठकीतून उठतो आणि एका कोपऱ्याला जातो. कोपऱ्याला जाऊन ढसाढसा रडतो. त्याचं नाव बाप आहे. आयुष्यातला बाप पहिल्यांदा रडतो ज्या दिवशी लेकीचं लग्न जमलं. प्रत्येक जण म्हणतो ताईचं लग्न जमलं, प्रत्येक जण म्हणतो दीदीचं लग्न जमलं, प्रत्येक जण आनंदानं प्रत्येकाला सांगत असतो. परंतु त्याच दिवशी संध्याकाळच्या वेळेला, अरे रोज 1 भाकरी खाणारा तुमचा बाप संध्याकाळच्या वेळेला अर्धी भाकरी खातो, तोंडावरती पांघरून घेतो. आणि तोंडावरचं पांघरून घेतल्याच्या नंतर बापाच्या अंतःकरणामध्ये प्रश्न निर्माण होतो, अरे उद्यापासून बाबा पोटभर जेवायचं असं बोलणारी ताई मला दिसणार नाही. बाबा बीपीच्या गोळ्या वेळच्या वेळेला घेत जा असं बोलणारी ताई मला दिसणार नाही. बाबा तुम्ही पोटभर जेवण करत नाही, बाबा तुमचा डबा घरी राहिला असं बोलणारी ताई मला दिसणार नाही. म्हणून तोंडावरती पांघरून घेतो. तोंडावरचं पांघरून ओलं होईपर्यंत रडतो. त्याचं नाव बाप आहे. आयुष्यातला बाप दुसऱ्या वेळा रडतो मायबाप ज्या दिवशी एकुलते एक ताईचं लग्न आहे. प्रत्येकाच्या अंगावरती नवे कपडे आहेत, बापाच्या अंगावरती नवीन कपडे आहेत. प्रत्येक जण आनंदानं नाचतो, ताईचं लग्न आहे. प्रत्येक जण आनंदानं नाचतो, दीदीचं लग्न आहे. अरे बाप मात्र लग्नाच्या वेळेस त्या जेवणाच्या हॉलमध्ये जातो, कोपरापासून हात जोडून पाहुण्या रवळ्याला विनंती करतो, काका भरपूर जेवा बर का माझ्या ताईचं लग्न आहे, काका भरपूर जेवा बर का माझ्या दीदीचं लग्न आहे. पाटलाला सांगतो, काकूला सांगतो, काकीला सांगतो, अख्ख्या गावाला सांगतो, पोटभर जेवा, एकुलते एक लेकीचं लग्न आहे. बापाच्या डोळ्यामध्ये आसवाच्या धारा वाहत असतात. अरे हातामध्ये प्रत्येकाच्या तांदूळ दिलेले असतात. आणि नवरी आणि नवरदेव त्या स्टेजवरती उभे असतात. आणि बाप मंडपाच्या एका कोपऱ्याच्या खांबाला टेकून उभा असतो. बापाच्या डोळ्यातून पाणी, आसवाच्या धारा येत असतात. अरे शुभमंगल सावधान झालं की प्रत्येक जण हातातले तांदूळ नवरी नवरदेवाच्या अंगावरती टाकत असतो. बाप मात्र लेकीच्या डोळ्याकडे डोळे घालून पाहतो. डोळ्यातून आसवाच्या धारा वाहत असतात. डोळ्यातून पाणी येणाऱ्या बापाला जाऊन कुणीतरी विचारलं ना, का रे लेका रडतो कशा करता, तुझ्या डोळ्यातून पाणी का? तर रडणारा बाप उत्तर देतो, लेका टू व्हीलरची चाबी कधी कोणाच्या हातात दिली नाही, परंतु काळजाचा तुकडा काढून दुसऱ्याच्या हवाली करतो म्हणून रडतो. त्याचं नाव बाप आहे. आयुष्यातला बाप 3ऱ्या वेळा रडतो. अरे ज्या वेळेस लग्न होतं, गाडी येते,
अरे गाडी आल्याच्या नंतर त्या दिवशी बाप आपल्या ताई ज्या खिडकीला बसली त्या खिडकीच्या जवळ जात नाही. अरे ज्या बाजूला तिच्या सासरचे मंडळी सगळे लोक बसलेत ना त्या बाजूनं गाडीच्या जातो आणि त्या सासऱ्याला बाहेर बोलवतो. गाडीतून खाली उतरलेला सासरा आहे तिच्या जवळ जातो आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या हातापाया पडतो. एकुलती एक ताई आहे हो, अहो काळजाच्या तुकड्यासारखं सांभाळलंय, हाडाची काढ रक्ताचं पाणी करून तिला सांभाळलंय हो. खडगडाटून मिठी मारतो. माझ्या ताईचं काही चुकलं तर तुम्ही समजावून घ्या. काय ताई काही जर अडचण आली तर मला फोन करा, पण माझ्या काळजाच्या तुकड्याला काही बोलू नका, माझ्या ताईला दुखवू नका. जन्मल्यापासून आत्तापर्यंत मी त्याच्या अंगाला हात सुद्धा लावला नाही हो, मी तिला वाईट कधीच बोललो नाही. माझ्या घरची लक्ष्मी आहे हो, माझ्या घरची लक्ष्मी आज तुमच्या घरी येणार आहे. म्हणून धाय मुकल्या रडून प्रत्येकाला सांगतो त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आईच्या डोळ्यातलं पाणी कधी पाहू नका आणि ईश्वरासारख्या बापाची मान गल्लीत खाली होईल असं कधी वागू नका. एवढा समाज निष्ठूर झाला महाराज, एवढा समाज निष्ठूर झाला. एका मेडिकलवाल्याकडं एक म्हातारी आजी गेली होती आणि त्या मेडिकलवाल्याला सांगत होती की बाबा अरे मला एक गोळी पाहिजे रे. आजी तुम्हाला कोणती गोळी पाहिजे? त्यावेळेस त्या आजीनं सांगितलं की लेका मला अशी गोळी दे, मला भूकच लागली नाही पाहिजे. मेडिकलवाल्या माणसाच्या डोळ्यातून खळखळ पाणी आलं आणि रडणारा व्यक्ती त्याला विचारतो का ग माय कशा करता तुला भूक नाही लागली पाहिजे? त्यावेळेस त्या मायनं सांगितलं लेका अरे ज्या पोरांना घडवलं, लहानाचं मोठं केलं, नोकरीला लावलं, ती पोरं आज माझा फोन उचलायला तयार नाहीत, मला भिक्षा मागण्याकरता लागते. अरे दुसऱ्याच्या दारात जाऊन भिक्षा मागण्याकरता, अरे पोट भरायची गोळी असेल तर ती गोळी दे. ही आपल्या मायबापावरती परिस्थिती येऊ नये महाराज. एका माणसानं आपला मोबाईल घेतला आणि मोबाईल नीट करणाऱ्या माणसाच्या दुकानामध्ये गेला आणि त्याला सांगितलं लेका या मोबाईलचा काहीतरी घोटाळा आहे, याला काहीतरी झाले पहा, चेक कर. 2 तास त्यानं चेक केलं, काही सुद्धा घोटाळा सापडला नाही. बाबा याला काहीच प्रॉब्लेम नाही हो, कशा करता घेऊन आलाय, नेमका काय प्रॉब्लेम आहे याला? त्या बापानं सांगितलं लहानाचा मोठा केलेला पोरगा, नोकरीवरती पाठवलेला पोरगा, त्या पोराचा आजपर्यंत एक सुद्धा फोन आलेला नाही आणि मी इथून फोन लावला तरी फक्त रिंग वाजते, तिकडून अजिबात आवाज येत नाही. या मोबाईलला काय झाले का पा? त्या दुकानदारानं सांगितलं बाबा मोबाईलला काहीच झालं नाही, तुमचा पोरगा तुमचा फोन उचलत नाही. अरे आपले बापच आपली आई जर आपल्याला जर जड झाली असेल तर त्या मायबापांनी आपल्याला जन्माला घातलं हे मोठं पाप आहे का गड्या? म्हणून कोपरापासून हात जोडून सांगेन फक्त जन्म देणाऱ्या आईला आणि बापाला मरेपर्यंत सांभाळा. पंढरपूरला गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा भेटेल का न भेटेल हे मला सांगता येणार नाही, परंतु आई वडिलांची सेवा केल्याच्या नंतर देव नक्की भेटेल हे मी ठामपणे सांगू शकतो ठामपणे सांगू शकतो.